कोळशाच्या खाणीत खोदकाम करताना कामगारांना लाखो वर्षे जुना खजिना सापडला आहे। अमेरिकेतील नॉर्थ डकोटा शहरात उत्खननादरम्यान कामगारांना एका अतिशय जुन्या मॅमॉथचा हत्तीचा पूर्वज दात सापडला आहे। खाणीच्या आत नामशेष झालेल्या नदीच्या तळाशी तो गाडला गेल्याचे सांगण्यात येत आहे। फावडे मारताना एका मजुराला 2 मीटर लांबीचा मॅमॉथचा दात गाडलेला आढळला, जो 10,000 ते 1,00,000 वर्षे जुना असल्याचा अंदाज आहे। या खाणीतून दरवर्षी लाखो टन लिग्नाइट कोळसा मिळतो। कोळसा खाणकामात जड उपकरणांचा वापर करूनही लाखो वर्ष जुन्या मॅमॉथचा दात चांगल्या स्थितीत सापडल्यामुळे तज्ज्ञांना आश्चर्य वाटले। पुढील उत्खननात 20हून अधिक हाडे देखील सापडली, ज्यावरून असे दिसून येते की उत्तर डकोटामध्ये मॅमॉथ मोठ्या प्रमाणात होते। आजच्या हत्तींपेक्षा खूप मोठे मॅमॉथ्स एकेकाळी पृथ्वीवर वास्तव्य होतं। हा मोठा शोध त्यांच्या इतिहासाबद्दल मौल्यवान माहिती मिळवून देऊ शकतो। यामध्ये शक्यता वर्तवली जात आहे की सापडलेली ही सारी हाड एकाच प्राण्याचे असण्याची शक्यता निर्माण होते। जरी ही हाड संपूर्ण मॉथच्या सांगाड्यापेक्षा कमी असली तरी हा शोध खूप महत्त्वाचा आहे। या विशाल दातचे वजन 22.6 किलोपेक्षा जास्त आहे, परंतु ते खूपच नाजूक आहे। नुकसान टाळण्यासाठी जीवाश्मशास्त्रज्ञांनी त्यांना नियंत्रित निर्जलीकरणासाठी प्लास्टिकमध्ये गुंडाळले। ही हाड अनेक महिने अशात गुंडाळलेल्या अवस्थेत राहतील। खाण कंपनीला ही हाड शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासासाठी दान करायची आहे। रॉकी पर्वताजवळील नॉर्थ डकोटाचे लस्केप येथे जीवाश्मांचा खजिना आहे। राज्याचे धोरणात्मक स्थान आणि पर्यावरणीय इतिहासाने प्राचीन जीवनाचे अवशेष येथे आढळतात, ज्यामुळे ते जीवाश्मशास्त्रज्ञांसाठी एक आकर्षक क्षेत्र बनले आहे।